क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। एसटी बस दुकानात शिरल्याने येवला शहरात उडाली एकच खळबळ। येवला शहरात काल रात्री उशिरा भीषण अपघाताची घटना घडली। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अहिल्यानगर आगाराची अहिल्यानगर धुळे मार्गावर धावणारी एसटी बस अचानक ब्रेक फेल झाल्याने भरधाव वेगात रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात शिरली। हा अपघात येवला अहिल्यानगर मार्गावरील वर्दडीच्या भागात रात्रीच्या सुमारास घडला। अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, जखमींना तात्काळ मदत केली। या अपघातात 2 ते 4 नागरिक जखमी झाले, त्यांना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून येवला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे। घटनेची माहिती मिळताच येवला आगाराचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। येवला शहर पोलिसांनीही घटनास्थळी येऊन पंचनामा केला। प्राथमिक तपासात बसच्या ब्रेक प्रणालीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। या अपघातात संबंधित दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या घटनेमुळे एसटी बसच्या सुरक्षिततेचा आणि नियमित देखभालीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। घटनेचा पुढील तपास येवला शहर पोलीस करीत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग येवला। अहिल्यानगर धुळे MS 14 BT 4447 ट्रकवाले इकडे जोरात आला, दाबला, आडवी आई। मी इकडे गाडी दाबली, प्रवासी व गाडीतले प्रवासी आणि साईडचे खालचे प्रवासी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।